रोजची तीच भाजी आणि तीच पोळी खाऊन तुम्ही सुद्धा कंटाळलाय का? तर एकदा हे कैरीचं इन्स्टंट असं लोणचं नक्की ट्राय करून बघा. अगदी 5 मिनिटात झटपट असं तयार होतं. त्यासाठी मी एक कैरी घेतली, ती स्वच्छ अशी धुवून घेतली. त्यानंतर कैरीचे वरचे सालटे आपल्याला काढून घ्यायचे. सालटे काढून झाल्यानंतर कैरीला अगोदर मधून कट द्यायचा व त्यातली कोय आपल्याला काढून घ्यायची व कोय काढून झाल्यानंतर आपल्याला एकदम बारीक बारीक अशी कैरी कापून घ्यायची. तुम्ही हवं तर जाडसरही ठेवू शकता. मी बारीक बारीक कट करून घेतली. व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला बारीक अशी कैरी कट करून घ्या. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता. मी अर्धा चमचा घातले, अर्धा चमचा हळद व एकदम कडकडीत असं 2 चमचे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं व या लोणच्यामध्ये टाकून घ्यायचं. अगदी इन्स्टंट असं 5 मिनिटात तयार होतं हे लोणचं. तुम्ही पराठा, पोळी, चपाती कशासोबतही खाऊ शकता. 2 चपात्या नक्की एक्स्ट्रा खाल. एक व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. बाय. हिवाळा विशेष असेच कुरकुरीत वाटाण्याचे भजे खायचे असेल तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी इतके वाटाणे, त्यानंतर लसूण, 1 हिरवी मिरची आणि थोडेसे जिरे टाकून याचं वाटण आपल्याला दरदरीत करून घ्यायचे, जसं की व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. त्यानंतर एका भांड्यामध्ये सगळं हे वाटण काढून घ्यायचं. यामध्ये 3 चमचे इतकं बेसन घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं, अर्धा चमचा इतके धना पावडर, अर्धा चमचा इतकी हळद घालून छान असं मिक्स करून घ्यायचं. चिमटभर खाण्यास सोडा टाकायचा व थोडं थोडं पाणी. भज्याला भिजवतं तसं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचंय, जसं की या व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. थोडे कुरकुरीत होण्यासाठी 2-3 चमचे इतकं तांदळाचं पीठ टाकायचं व एक लहान आकाराचा उभा लांब पातळ कापलेला कांदा यामध्ये टाकायचा. अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं होतं कढईमध्ये. तेल जे आहे ते मध्यम गरम असावं. यामध्ये सगळे आपल्याला भजे जे आहे ते सोडून द्यायचे. मीडियम गॅसवरती छान असे भजे जे आहे ते आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत, कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायचे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. गरम गरम ताज्या वाटाण्याचे झटपट होणारे कुरकुरीत असे भजे तयार आहे. हिरव्या चटणी सोबत छान लागतात खायला. बाय. चला तर आज आपण ताज्या हिरव्या वाटाण्याचा छान असा मसाला भात बनवूया. त्यासाठी मी लसूण, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो, फ्लावर, बटाटा आणि भरपूर सारा हिरवा वाटाणा घेतला आणि थोडीशी कोथिंबीर घेतली. तुमच्याकडे अजून भाज्या असतील तर तुम्ही ऍड करू शकता. त्यानंतर 1 वाटीभर इतका हा तांदूळ मी घेतलाय. त्यानंतर कुकरमध्ये तेल टाकून खडे मसाले टाकायचे. मोहरी व लसूण टाकला, छान असा लालसर होऊ दिला. त्यानंतर कढीपत्ता टाकला, कांदा टाकला, कांदा सुद्धा लाल असा परतून घेतला. त्यानंतर कांदा छान परतल्यानंतर यामध्ये सगळ्या भाज्या ज्या होत्या ते यामध्ये ऍड करायच्या. भाज्या छान अशा 1 मिनिटभर परतून घ्यायच्या. यामध्ये 1 मिनिटभर परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं व झाकण ठेवून 2-3 मिनिटं छान अशी वाफ काढून घ्यायची. त्यानंतर आपल्याला सुके मसाले टाकायचे. धना पावडर, हळद पावडर, काळा मसाला आणि लाल तिखट टाकायचं. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाले ऍड करू शकता. त्यानंतर 1 वाटीभर इतका स्वच्छ धुवून घेतलेला मी तांदूळ यामध्ये ऍड केला व 1 मिनिटभर छान असा भाज्यांमध्ये परतून घेतला. 1 वाटी तांदूळ होता तर 2 वाटी इतकं पाणी मी गरम केलेलं होतं व ते यामध्ये टाकलं. असं पाण्याचं माप घेतल्याने भात जो आहे तो अगदी सुटसुटीत होतो आणि जास्त चिकटही होत नाही. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं, कोथिंबीर टाकली व मीडियम गॅसवरती 2 शिट्ट्या आपल्याला याच्या होऊन द्यायच्या व त्यानंतर व कुकरची जी हवा आहे ती ऑटोमॅटिकली रिलीज होऊन द्यायची. त्यानंतर आपला छान असं सुटसुटीत असा मोकळा भात तयार आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओत. बाय. हिवाळा सुरू झालाय तर एकदाही मेथी मटर मला नक्की ट्राय करून बघा. त्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये लसूण, कांदा आणि टोमॅटो टाकून छान असं परतून घेतलं. एक वाफ काढायची. छान असं टोमॅटो शिजल्यानंतर हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर याला अगदी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. त्यानंतर त्याच कढईमध्ये बारीक चिरून घेतलेली मेथी टाकायची व 1-2 मिनिटभर परतून घ्यायची. याने मेथीचा पूर्णपणे कडवटपणा कमी होऊन जातो. परत त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं, खडे मसाले टाकायचे, 2-3 तेजपत्ते टाकले, धना पावडर, लाल मिरची, हळद टाकून छान परतून घेतलं व केलेली जी पेस्ट कांदा व टोमॅटोची ती यामध्ये ऍड करायची व थोडं गरजेनुसार पाणी टाकायचं. परतून घेतलेली मेथी यामध्ये टाकायची, उकळून घेतलेला मटार यामध्ये टाकायचा व छान अशी ग्रेव्ही जी आहे ती शिजून घ्यायची. वरून थोडी फ्रेश क्रीम ऍड करायची. अगदी रेस्टॉरंट स्टाईल मेथी मटर मलाई आपली तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ कुठला बघायला आवडेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रत्येकाची तक्रार असते की मुलं पालेभाज्या खात नाहीत. या पद्धतीने पालेभाज्या खाऊ घाला, नक्की आवडीने खातील. तर बाजारामध्ये फ्रेश पालक मिळतोय तर पालक स्वच्छ बारीक चिरून व धुवून घ्यायचा. त्यानंतर टोमॅटो, कांदा आणि लसूण छान असं बारीक बारीक कट करून घ्यायचं. इथं मी 1 कांदा, 2 टोमॅटो, थोडासा लसूण जो आहे तो अगदी बारीक असं कट करून घेतला. अर्धी वाटी इतकी तुरीची डाळ आपल्याला घ्यायची. त्यानंतर गॅसवरती कुकर ठेवायचा. कुकरमध्ये 2 पळे इतकं तेल टाकायचं. त्यानंतर थोडीशी मोहरी, जिरे व लसूण टाकायचा. लसूण छान असा लाल होऊ द्यायचा. त्यानंतर यामध्ये कांदा टाकायचा. कांदा
परतून घेतला. त्यानंतर टोमॅटो टाकून घ्यायचे, टोमॅटो छान परतून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा लाल तिखट व हळद टाकून छान असं परतून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये चिरलेला पालक टाकून 1 मिनिटभर परतून घ्यायचं व डाळ टाकून द्यायची. डाळ आपण अर्धी वाटी घेतली व 3 वाटे इतकं पाणी टाकायचं व 3-4 शिट्ट्या याच्या होऊन द्यायच्या. छान असे 3-4 शिट्ट्या आपल्याला कुकरच्या करून घ्यायच्या. चवीनुसार मीठ घालायचं व 3-4 शिट्ट्यानंतर आपल्याला छान असं डाळ व पालक जो आहे तो शिजला गेला आहे. त्यानंतर कढईमध्ये 4-5 मिनिटभर भाजी जी आहे ती आपल्याला उकळून घ्यायची. याने छान टेस्ट लागते भाजीची. चपाती व भातासोबत कशासोबतही मस्त लागतं खायला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब. अगदी 5 मिनिटात होणारी बटाटा रस्सा भाजी आज आपण बघणार आहोत. त्यासाठी एक मोठा बटाटा जो आहे तो मी सोलून घेतला. त्यानंतर लसूण सोलून चिरून घेतला. त्यानंतर बटाटा जो आहे तो आपल्याला चिरून घ्यायचा व गॅसवरती आपल्याला कढई ठेवून द्यायची. त्यानंतर त्यामध्ये तेल टाकून थोडेसे मोहरी, जिरं व लसूण, कढीपत्ता टाकायचा. हळद, धना पावडर व लाल मिरची टाकून छान परतून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये धुवून घेतलेले बटाटे टाकायचे व छान असं यामध्ये परतून घ्यायचं 1 मिनिटभर. जरा वेळ वाफेवरती हे बटाटे शिजून घ्यायचे. त्यानंतर आवडीनुसार आपल्याला पाणी टाकायचं, जशी ग्रेव्ही हवी त्यानुसार. त्यानंतर पाण्यामध्ये हे बटाटे शिजून घ्यायचे व चवीनुसार मीठ घालायचं. त्यानंतर 2-3 चमचे इतका शेंगदाण्याचं कूट टाकायचं व 5 मिनिटभर भाजी आपल्याला उकळून घ्यायची. मस्त अशी आपली बटाटा 5 मिनिटात होईल. अगदी डेअरी सारखे घट्ट दही आपल्याला चाकूने सुद्धा कापता येईल इतके घट्ट दही आपण घरच्या घरी कसं बनवायचं ते आज आपण बघूयात. त्यासाठी मी 1 लिटर फुल क्रीम मिल्क घेतलंय. तर ते व्यवस्थित असं आपल्याला उकळून घ्यायचं आहे. सुरुवातीला थोडंसं पाणी टाकून या पातेल्यामध्ये दूध टाकायचं व 5 ते 10 मिनिटं छान असं दूध जे आहे ते आटून द्यायचं. आपण ना दह्यामध्ये मिल्क पावडर ॲड करतोय ना जास्त दूध आटवायची गरज आहे. फक्त आपल्याला फुल क्रीम मिल्क घ्यायचं आहे. तर मी 1 लिटर भर इतकं दूध घेतलंय. ते व्यवस्थित असं आपल्याला सुरुवातीला 1 उकळी आणून घ्यायची व 5-1 मिनिटं आपल्याला कमी गॅसवरती आपल्याला दूध व्यवस्थित असं उकळून घ्यायचं. इथे दूध जे आहे ते व्यवस्थित असं मी उकळून घेतलंय व गॅस बंद करून दिलाय. त्यानंतर आपल्याला दूध असं थंड करायला ठेवून द्यायचं. जास्त पूर्णपणे थंडही नाही करायचं. आपलं बोट बुडेल इतकं व बोटाला सोसेल इतकंच थंड करायचं, म्हणजे कोमट करायचं. तर इथे दूध जे आहे ते व्यवस्थित असं थंड झालंय. मी बोटाने चेक करून बघते तर बोटाला अजिबातही चटका वगैरे बसत नाहीये. तर या पद्धतीने आपल्याला दूध थंड करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला दही लावण्यासाठी एकदम स्वच्छ आणि कोरडं भांडं करून घ्यायचं. तर मी इथे 1 तांब्या घेतलाय. तुम्ही याऐवजी डब्बा किंवा पातेलं वगैरे काहीही घेऊ शकता. तर दुसऱ्या तांब्यामध्ये मी दही ठेवलं होतं. तर दही सुद्धा आपल्याला एकदम घट्ट पाहिजे. जे लावण्यासाठी विरजण लागतं ते सुद्धा एकदम घट्ट लागतं. तर 1 चमचाभर इतकं मी विरजण घेतलंय व रिकाम्या तांब्यामध्ये ते टाकून दिलंय. आता ह्या रिकाम्या तांब्यामध्ये जे 1 चमचाभर दही टाकलेलं होतं ते व्यवस्थित असं आपल्याला फेटून घ्यायचंय व सगळ्या तांब्याला आपल्याला हे विरजण जे आहे ते लावून घ्यायचं. इथे सगळीकडे विरजण जे आहे ते व्यवस्थित असं लावून झाले व त्यानंतर कोमट केलेलं दूध होतं ते या तांब्यामध्ये टाकून द्यायचं आणि चमच्याच्या मदतीने व्यवस्थित असं आपल्याला विरजण व दही मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर रात्रभर आपल्याला हे गरम जागेवरती तसंच ठेवून द्यायचं. छान असं 7 ते 8 तासानंतर आपलं दही जे आहे ते व्यवस्थित असं सेट झालंय. बघू शकता छान असं आपलं दही जे आहे ते लागल्या गेलंय. तर याला तुम्हाला असंही खाऊ शकता किंवा तुम्हाला थंड वगैरे करून खायचं असेल तर थंडही करून खाऊ शकता. अजून सेट होण्यासाठी मी 2-3 तास हे दही जे आहे ते फ्रीजमध्ये ठेवून देते. 2 ते 3 तासानंतर दही जे आहे ते छान असं आपलं सेट झालंय. बघू शकता. तुम्हाला मी हे दही चाकूने कापून दाखवते तर एकदम घट्ट व असं मस्त दही तयार झाले. अगदी आईस्क्रीम सारखं दिसतंय. अजिबातही आंबट वगैरे नाहीये. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ कशावरती बनवायचा मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर आज आपण सकाळच्या घाई गडबडीत डब्यासाठी 3 पराठ्याची रेसिपी बघतोय. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.
आपली पहिली रेसिपी आहे वाटाण्याचा पराठा. वाटाण्याचा पराठा बनवण्यासाठी मी वाटाणे जे आहे ते स्वच्छ धुवून 1 वाटीभर इतके वाटाणे घेतले. त्यानंतर वाटाणे जे आहे ते आपल्याला मिक्सरमधून बारीक असे काढायचे. त्यामुळे मी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे वाटाणे टाकते. त्यामध्ये 2-3 लसणाच्या पाकळ्या, थोडेसे जिरे आणि आपल्याला हे मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे. जसं की व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला बारीक असं दरदरीत वाटून घ्यायचं आहे. वाटाणे जे आहे ते व्यवस्थित असे आम्ही बारीक असे वाटून घेतले. त्यानंतर तव्यावरती थोडंसं तेल टाकायचं व त्यावरती ही वाटाण्याची पेस्ट केलेली होती ती यामध्ये टाकून घ्यायची, थोडीशी परतून घ्यायची. त्यानंतर तुमच्या आवडीनुसार लाल तिखट टाकायचं, थोडीशी हळद टाकायची व धना पावडर टाकायची. छान असं हे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं व व्यवस्थित आपल्याला हे जे आहे ते मिक्स करून घ्यायचं. शक्यतो हे वाटाण्याचं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित परतूनच घ्या. याने कच्चापणा वाटाण्याचा जो आहे तो सगळा निघून जातो. आपली फिलिंग जी आहे ती वाटाण्याच्या पराठ्याची ती रेडी आहे. चला तर आता आपण पराठा बनवून घेऊ. पराठा बनवण्यासाठी मी पोलपाटवर थोडंसं कोरडं पीठ घेतलं आहे. त्यानंतर मी अगोदरच पीठ भिजवून ठेवलेलं होतं, त्यामुळे पीठ जे आहे ते व्यवस्थित भिजले गेलं आहे. मी 4 इथं छोटे छोटे गोळे करते. त्यातला एक गोळा घेतला व छोटीशी अशी पुरी, जशी की पुरी लाटतो ना तेवढी मी लाटून घेतली. त्यानंतर यामध्ये आपल्याला ही वाटाण्याची फिलिंग जी आहे ती भरून घ्यायची व दाबून घ्यायचं कडेकडेने. आपल्याला व्यवस्थित असं कडेकडेने दाबून घ्यायचं व हलक्या हाताने नाक जे आहे ते याचं बंद करायचं व फुटणार नाही या पद्धतीने आपल्याला पराठा जो आहे तो व्यवस्थित असं बंद करून घ्यायचा. त्यानंतर हलक्या हाताने आपल्याला पराठा जो आहे तो लाटून घ्यायचा. हलक्या हाताने दाबल्यावर काय होतं ना, सारण जे आहे ते सगळीकडं पसरतं, पराठा जो आहे तो फाटत नाही. तर छान असं मी हलक्या हाताने पराठा जो आहे तो लाटून घेतला. तवा मी अगोदरच गरम करण्यासाठी ठेवून दिलेला होता. त्यावरती हा पराठा टाकायचा व व्यवस्थित असा फुल टू मीडियम गॅसवरती आपल्याला छान असा आलटून पलटून पराठा जो आहे तो भाजून घ्यायचा. तुम्ही हवं तर तेल, तूप, बटर काही पण लावू शकता. तर मी इथे थोडंसं तूप जे आहे ते दोन्हीकडून थोडंसं पराठा भाजल्यानंतर मी लावून घेतलं व परत एकदा पराठा जो आहे तो व्यवस्थित असा उलटून घेतला. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर तुम्हाला सकाळी सकाळी घाई गडबडीत तुम्हाला ही पराठा द्यायचा असेल डब्यासाठी तर तुम्ही रात्रीच वाटाण्याची फिलिंग जी आहे ती करू शकता. तर छान असा आपला वाटाण्याचा पराठा जो आहे तो व्यवस्थित असा भाजला गेला आहे. दोन्हीकडून मस्त असा आपला वाटाण्याचा पराठा जो आहे तो भाजला गेला आहे. दुसराही पराठा मी याच पद्धतीने भाजून घेते. मस्त असा आपला वाटाण्याचा पराठा जो आहे तो मऊसूत असा तयार आहे. कशी वाटली तुम्हाला आजची वाटाण्याची पराठ्याची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.